दत्ता कनवटे माझे सहकारी थेट मस्साजोग या गावातून आपल्यासोबत जोडले गेले। दत्ता, आधी संदीप क्षीरसागर आणि आता मनोज जरांगे पाटील हे दाखल झालेले आहेत। नक्कीच मस्साजोग ग्रामस्थांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून अन्नत्याग उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे। या उपोषणाला यापूर्वी संदीप क्षीरसागर आमदार यांनी भेट दिली होती, मात्र आता मनोज जरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। ते सध्या धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। संतोष देशमुख आणि त्यांचे पूर्ण कुटुंब आहे ते सुद्धा या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला बसलेलं आहे। संतोष देशमुख सहभागी आहे। संतोष देशमुखांच्या आई सुद्धा वयोवृद्ध असताना काही आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्या सुद्धा अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी करतायत। आज आणि उद्या हे अन्नत्याग आंदोलन होणार आहे, मात्र परवापासून पाण्याचा सुद्धा त्याग करून अत्यंत तीव्र आंदोलन करण्यास यापूर्वी धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे। याच पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील तर धनंजय देशमुख यांची या ठिकाणी भेट घेत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा करतायत। मस्साजोग गावातील जे सगळे ग्रामस्थ आहेत ते सुद्धा या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या काही महत्वाच्या 7 मागण्या मस्साजोग ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत त्या तातडीने मान्य करण्यात याव्या अशी सुद्धा मागणी या ठिकाणी केली जात आहे। यापूर्वी या ठिकाणी बोलताना संदीप क्षीरसागर यांनी येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण हा मुद्दा उचलणार असल्याचं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की यापूर्वीचं जेव्हा अधिवेशन झालं होतं त्यावेळेला संतोष देशमुख यांची नेमकी हत्या झाली होती, त्यामुळे ते संपूर्ण अधिवेशन संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये गाजलं होतं आणि आता पुढच्या सुद्धा आंदोलनामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि अधिवेशनाच्या अगदी काही दिवस आधीच या ठिकाणी हे उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये या सगळ्या विषयाची चर्चा होऊ शकते। सध्या मनोज जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर मनोज जरांगे पाटील आपली भूमिका सुद्धा या ठिकाणी मांडणार आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे काय भूमिका मांडतात, सरकारला काय इशारा देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता नुकतंच जर आपण बघितलं तर संतोष देशमुख यांचा जो मुलगा आहे विराज देशमुख त्याला सुद्धा मनोज जरांगे यांनी आपल्या जवळ बसवून घेतलेलं आहे। हे संपूर्ण कुटुंब आहे 80 दिवसानंतर सुद्धा अस्वस्थ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मस्साजोग ग्रामस्थ जे आहेत ते सुद्धा अस्वस्थ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणामध्ये या ठिकाणी ज्या काही नव्याने 7 मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्या मागण्यांची सरकारकडून पूर्तता होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो एक मुख्य आरोपी होता कृष्ण आंधळे त्याला अटक करण्याची मागणी आहे। त्याचबरोबर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या संपूर्ण प्रकरणात नेमण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आणि दुसरं म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा सगळा जो खटला आहे तो चालवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। याबरोबर इतर अशा सगळ्या मिळून 7 मागण्या ज्या आहेत त्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भातलं निवेदन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरती प्रशासन काय तोडगा काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र प्रशासनाच्या वतीने आज सकाळी तहसीलदारांनी या ठिकाणी येऊन भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी चर्चा सुद्धा केलेली आहे आणि सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलेलं आहे। मात्र ठोस आश्वासन आणि त्याचबरोबर इतर सगळ्या मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय आपण मागे हटणार नाही अशी भूमिका मस्साजोग ग्रामस्थांची आहे। आणि त्याचाच एक भाग या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन सुरू असताना मनोज जरांगे पाटील या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेली आहेत आणि अगदी काही वेळामध्ये ते आपली भूमिका सुद्धा या ठिकाणी मांडणार आहे। नक्कीच